Good morning, students. Today we are learning chapter number 6, Substances in Daily Use. Now you see this. This is chair. This chair is made up of plastic. We can also use wood, iron for making chair. All these are substances. Wood, plastic, iron are all substances. And chair is object. Now listen carefully. Substances are made up of very small particles. And objects are made up of substances. Objects have definite shape and size. आता हे पहा, ही चेअर आहे. ही प्लास्टिक पासून बनविलेली आहे. तीच खुर्ची आपण लोखंडापासून किंवा लाकडापासून सुद्धा बनवू शकतो. म्हणजेच काय, या ठिकाणी लाकूड, लोखंड, प्लास्टिक हे काय आले तर ते सबस्टन्सेस आले आणि चेअर ही ऑब्जेक्ट म्हणजेच वस्तू आली. वूड, plastic, iron are substances and chair is object. आता पहा, कॉटन आहे. कॉटन पदार्थ आहे, पण एका पदार्थापासून आपण अनेक वस्तू तयार करू शकतो. जसे की कॉटन, क्लॉथ, थ्रेड, साडी, हँकरचीफ, पिलो कवर, मॅट्रेस एक्सेट्रा. आता पदार्थ इथे कॉटन एकच आहे, त्याच्यापासून भरपूर वस्तू तयार केल्या. दुसरं एक्झाम्पल म्हणजे ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम हा एकच पदार्थ आहे, पण त्याच्यापासून आपण किचन युटेन्सिल्स, इलेक्ट्रिकल केबल्स तयार करू शकतो. सबस्टन्सेस और मटेरियल्स कॅन बी यूज्ड टू मेक मेनी ऑब्जेक्ट्स. Substances in daily use are of two types, natural and man-made substances. Natural substances. Substances available in nature are called natural substances. For example, air, soil, water, plant, vegetables, fruits, these are natural substances. Now, biotic substances. Substances are obtained from living things are called biotic substances. Example, plants and animals. Now, abiotic substances. The substances that are not obtained from living things, these substances are called abiotic substances. For example, air, soil, water, etc. Those are not obtained from living things. Now, animal origin. Leather, wool are obtained from animal, so they are called animal origin. Now, plant origin. Cotton, jute are obtained from plant, so they are called plant origin. Now, man-made substances. New substances are produced by processing. Naturally available substances are called man-made substances. निसर्गातील पदार्थांचा वापर करून त्यांच्यावर प्रोसेस करून मानवाने काही नवीन वस्तू तयार केल्या, त्यालाच मॅनमेड सबस्टन्सेस असे म्हणतात. कप्स, शूज, वायर्स, पेन्स, pots, diary, these are man-made substances. Cups, shoes, wires, pen, pots, diary ही man-made substances आहेत. पूर्वीच्या काळी पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून गवताचा किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जात असे. त्यानंतर
अम्ब्रेलाचा म्हणजे छत्रीचा वापर केला जायचा. आता तुमचे दप्तर, रेनकोट, वह्यांचे कवर हे सर्व प्लास्टिकपासून तयार केले जाते. एक्झाम्पल्स ऑफ मॅनमेड सबस्टन्सेस. एरिया ऑफ यूज नॅचरल सबस्टन्सेस, मॅनमेड सबस्टन्सेस. कन्स्ट्रक्शन म्हणजेच बांधकामासाठी. पूर्वीच्या काळी नॅचरल सबस्टन्सेसचा वापर केला जात असे. बांबू, स्टोन, सॉईल, वूड, कोकोनट फ्रंट्स म्हणजेच नारळाच्या झावळ्या. लाईम म्हणजे कौल. आता मॅनमेड सबस्टन्सेसचा वापर केला जातो. ब्रिक, सिमेंट कॉन्क्रीट, गॅल्वनाइज्ड शीट्स, क्ले टाईल्स, प्लास्टिक, ॲस्बेस्टॉस शीट्स. रायटिंग मटेरियल म्हणजेच लेखन साहित्य. पूर्वीच्या काळी नॅचरल सबस्टन्सेसचा वापर केला जायचा. ट्री बार्क, लीव्ज, बुरशीपत्र, पेन्स मेड फ्रॉम रीड्स, धूलपाट्या, स्टोन स्लेट्स, स्टोन वॉल्स इन केव्ज, सॉईल अँड कलर्स मेड फ्रॉम प्लांट्स. आता मॅनमेड सबस्टन्सेसचा वापर केला जातो. पेन्स, पेन्सिल्स मेड फ्रॉम प्लास्टिक अँड मेटल, पेपर, नोटबुक एक्सेट्रा. आता थ्रेड्स म्हणजेच धागे. पूर्वीच्या काळी कॉटन, सिल्क, वूल हे वापरले जायचे. आता मॅनमेड सबस्टन्सेस म्हणजेच नायलॉन, रेयॉन यांचे धागे वापरले जातात. ग्लास इज मेड बाय कॅल्शियम कार्बोनेट अँड सँड. Sand and calcium carbonate cannot be obtained again from glass. काच ही वाळू आणि चुनखडी यांच्यापासून तयार केली जाते, परंतु काचेपासून पुन्हा वाळू आणि चुनखडी तयार करता येत नाही. उदाहरण द्यायचं म्हणजे दुसरं, हिरव्या मिरच्या, हिरवे टमाटे. कालांतराने ते लाल होतात. आता लाल मिरच्या आणि लाल टमाटे यांच्यापासून पुन्हा आपल्याला हिरव्या मिरच्या, हिरवे टमाटे मिळवता येत नाही. While making man-made substances, the properties of the constants undergo a change. This change occurs due to certain chemical reactions. These changes in the properties are permanent. That is, the original constituents substances cannot be obtained again from the new substances. Such changes are called irreversible changes. Production of substances. Then first, rubber. Rubber is of two types, natural and artificial. Natural rubber is obtained from gum or sap of trees. This sap is called latex. Rubber has peculiar odor and it is white in color. Vulcanization of rubber. In this process, rubber is heated with sulfur for 3 to 4 hours. To give hardness to the rubber, sulfur is mixed in it. The proportion of sulfur in the mixture is determined by the purpose for which the rubber will be used. Razors, rubber toys, rubber balls, all having various proportion of sulfur in them. In the rubber bands, sulfur is very small quantity. वल्कनायझेशन ऑफ रबर म्हणजे काय, तर रबराला कठीणपणा येण्यासाठी त्यात सल्फर ॲड केले जात असते. सल्फरच्या प्रमाणानुसार रबराला हार्डनेस येत असतो. रबरी चेंडू, रबरी खेळणी, इरेझर म्हणजेच खोडरबर यांमध्ये सल्फरचे प्रमाण कमी अधिक असते. नेक्स्ट, पेपर. पेपर इज द सबस्टन्स or material formed due to the intervening of the cellulose fibers in grass, wood,
rags or waste paper. So, paper is a kind of network of cellulose fibers. How is paper made? कागद कसा तयार होतो? Coniferous trees like pine are used to make paper. The bark of the logs of these trees is first removed and the wood is broken into small pieces. The mixture of these pieces and some chemicals is kept soaking for a long time. It helps to form pulp. When the chemical process is completed, the fibrous substances from wood pulp are separated and some dyes are added. The pulp is then passed through rollers and dried to form paper and finally wound on reels. Paper and wood are closely related. To save trees, it is necessary to use paper sparingly. कागद तयार करण्यासाठी सूचिपर्णीसारख्या वृक्षाचा वापर केला जातो. प्रथम या वृक्षांची ओंडकी काढली जात असतात. ओंडकी तयार केल्यानंतर साल काढली जात असतात. त्यांचे लहान लहान तुकडे तयार केले जातात. त्यात केमिकल ॲड केली जातात. मग नंतर त्याचा लगदा तयार होत असतो. त्या लगद्यामुळे तंतुमय पदार्थ वेगळी होतात. तो लगदा रोलर्समध्ये लाटला जातो. कोरडा झाल्यानंतर कागद गुंडाळला जातो. सिंथेटिक फायबर्स ऑर थ्रेड्स म्हणजेच कृत्रिम धागे. त्यातला पहिला प्रकार नायलॉन. These threads were invented at the same time in New York and London. Therefore, the initials NY of New York and LON means London were combined to name them nylon. Nylon threads have a shine and are strong, transparent and water resistant. They are used to manufacture clothes, fishing nets, ropes, etc. Next, rayon. Cotton and wood pulp is dissolved in a chemical called sodium hydroxide to make a solution. Threads are obtained from this solution with the help of machines. As these threads have shine and strain, they are said to be synthetic silk. They appear to be shining bright like the sun's rays. Hence, they were named rayon. Next, Dacron, Terylene, Terene. Various hydrocarbons obtained from mineral oils are used to make polymer chains. A solution of such a polymer is pressed through a strainer with fine holes. The fibers formed after cooling are long and unbroken threads. These threads are twisted to obtain yarn. Different types of chemicals are used to make threads of various properties. These different threads have been named variously as Dacron, Terylene, Terene, etc. In this way, we have completed this chapter.